आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेसवरील. तर आजचा पहिला क्वेश्चन जो आहे तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये होमवर्कसाठी दिला होता. तर बघूया त्याला आता कसं सॉल्व्ह करायचं आहे. हे सांगितलं इफ ए इक्वल टू परत 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि बी इक्वल टू परत 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि सांगितलं फाइंड 2a मायनस 2b. तर सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी जी टर्म दिली आहे 2a मायनस 2b ती लिहून घेणार इक्वल टू 2ला 2 लिहिला. नंतर ए मॅट्रिक्स आहे तर ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू लिहा ती आहे 5 3 -1 1. नंतर आहे -2b. बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू लिहून टाका जी आहे 2 -1 3 2. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर 2a मायनस 2b इक्वल टू 2 या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा 2 × 5 10 2 × 3 6 प्लस इंटू मायनस -2 × 1 2 × 1 2. नंतर मायनस वाज ठेवा 2 न मध्ये मल्टिप्लाय करा 2 × 2 4 2 × -1 -2 2 × 3 6 2 × 2 4. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल मग देअरफॉर 2a मायनस 2b इक्वल टू 10 मायनस 4. हे सेम पोझिशनला असलेल्या नंबरचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे 6 मायनस -2 नंतर -2 मायनस 6 नंतर 2 मायनस 4. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 2a मायनस 2b इक्वल टू 10 मायनस 4 6 येईल मायनस इंटू मायनस प्लस 6 प्लस 2 8 -2 मायनस 6 मायनस 8 2 मायनस 4 मायनस 2. तर हे आलेलं आहे याचं फायनल आन्सर. त्याला आपण एकदा क्रॉस चेक करूयात. आता आपल्याला ए आणि बी या दोन मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे कॅल्सीवर. त्यासाठी आपल्याला बोर्ड बटन प्रेस करा 6 नंबरला मॅट्रिक्स आहे मॅट एमध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्यासाठी 1 प्रेस केला. ऑर्डर आहे 2x2 म्हणून 5 प्रेस केला. तर मॅट एची व्हॅल्यू काय आहे पहा 5 3 -1 1 5 3 -1 मायनस 1 आहे ना सॉरी 1 आहे. त्यानंतर मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्यासाठी शिफ्ट 4 दाबा 2 नंबर परत मॅट बीसाठी परत 2 नंबर प्रेस करा परत 2x2 ऑर्डर आहे मॅट बीची सुद्धा त्यासाठी 5 प्रेस करा. आता मॅट बीसाठी व्हॅल्यू काय आहे 2 -1 3 2 2 -1 3 ठीक आहे. नंतर ऑन बटन प्रेस करा. रिलेशन काय होतं आपल्याकडे 2a मायनस 2b या 2a साठी शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 प्रेस करायचा आहे नंतर -2b मॅट बीसाठी शिफ्ट 4 आणि परत 4 प्रेस करा इक्वल टू प्रेस करा. या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे 6 8 -8 -2 6 8 -8 -2. अर्थात आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे. त्याला लिहून टाका. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. तर या ठिकाणी आपल्याला इफ ए इक्वल टू 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे बी इक्वल टू 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे आणि पुढे एक रिलेशन दिलेलं आहे 2a + 3b. इथे आपण लिहिणार मग 2a + 3b इक्वल टू 2 3 4 5. त्याला ए मॅट्रिक्स त्याला काय मल्टिप्लाय आहे या ठिकाणी 2 घ्यायचं राहिला आहे इथे टाकतो प्लस 3b. बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे 3 7 1 9. नंतर येईल या ठिकाणी देअरफॉर 2a + 3b इक्वल टू 2 न या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे यातल्या प्रत्येक नंबरला 2 × 2 काय येईल 4 2 × 3 6 2 × 4 8 2 × 5 10 प्लस
3 या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 3 9, 3 × 7 21, त्यानंतर 3 × 1 3, 3 × 9 27. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल 4 + 9, 4 + 9, 6 + 21, 8 + 3, 10 + 27. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी आता येईल फायनल याचं आन्सर. 2a + 3b = 4 + 9 13, 6 + 21 27, 8 + 3 11, 10 + 27 37. ठीक आहे, हे आन्सर आलं त्याला आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आता, सगळ्यात पहिले मॅट ए आणि मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करणार. दोन्हीची ऑर्डर काय आहे 2/2, म्हणजे 2 रोज 2 कॉलम आहेत. आता कसं याला कॅल्सियम सॉल्व करायचं आहे. सगळ्यात पहिले मोड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे 6 प्रेस करा. मॅट एमध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, त्यासाठी आपण 1 प्रेस करणार. ही ऑर्डर जी आहे ती 2/2 असल्यामुळे ते 5 प्रेस करणार. आता व्हॅल्यू स्टोअर करायची आहे 2 3 4 5, 2 3 4 5 व्हॅल्यू स्टोअर झाली. आता मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, त्यासाठी शिफ्ट 4 2 2 आणि ऑर्डर आहे 2/2 म्हणून परत 5. त्यानंतर 3 7 1 9, 3 7 1 9 व्हॅल्यू स्टोअर झाली. त्यानंतर ऑन बटन प्रेस करा. रिलेशन काय आहे आपल्याकडे पाहता, 2a + 3b, 2 नंतर मॅट ए + 3 मॅट बी असं टाकायचं कॅल्सीवर. तर 2 मॅट एसाठी इथं प्रेस केला, तर 3b शिफ्ट 4 4 = या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे 13 27 11 37, 13 27 11 37, 13 27 11 37. जे आपण या ठिकाणी जे आन्सर काढलेलं आहे ते कसं आहे, बरोबर आहे. लिहून घ्यायचं आहे. बाकी काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगितलेलं आहे, इफ ए = एक मॅट्रिक्स दिला आहे, फाइंड द मॅट्रिक्स बी, आणि बी मॅट्रिक्स आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. रिलेशन दिलं आहे 2a + 3b = 0. सगळ्यात पहिले ते रिलेशन जे आहे ते आपल्याला आन्सरमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर इथे आपण त्या आन्सरमध्ये रिलेशन लिहून घेऊयात. इथे येईल मग 2a + 3b = तर आता इथे आहे 2a, ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू लिहा जी आहे 3 -1 2 4 + 3b = यानंतर या ठिकाणी येईल देअरफॉर. 2 या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा. 2 × 3 किती येईल 6, 2 × -1 -2, 2 × 2 4, 2 × 4 8 + 3b = 0. यानंतर आता हा मॅट्रिक्स या साईडला कसा आहे, काही साईन नाही, म्हणजे कसं आहे प्लस आहे. या साईडला आणला तर साईन काय होईल, मायनस होईल. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण इथे लिहिणार देअरफॉर. या साईडला फक्त राहील 3b = मायनस हा मॅट्रिक्स 6 -2 4 आणि 8. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर 3b = आता मायनसने याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं आहे प्रत्येक नंबरला. ठीक आहे, तर आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, जे नंबर प्लस आहेत ते मायनस होतील, कारण प्लस इंटू मायनस मायनस होतो. आणि जर मायनस असेल नंबर तर मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. म्हणजे हा नंबर प्लस होईल, बाकीचे 3 मायनस होतील. म्हणून मी लिहिणार आपण -6 -4 आणि -8. फक्त हा नंबर प्लस होऊन जाईल. यानंतर आता हा इथे 3 मल्टिप्लाय, 3च्या खाली काहीच नाही, म्हणजे काय आहे 1 आहे, म्हणजे 3/1 आहे. या साईडला गेला तो काय होईल 1/3 होईल. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी लिहिणार देअरफॉर b = 1/3 नंतर
-6 2 -4 आणि मायनस. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर हवा असेल तर तुम्ही 1/3 या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करून आत लिहू शकतात. ठीक आहे, तर ते पण लिहून देतो तुम्हाला मी. या टाईपचा आपण एक क्वेश्चन मागील लेक्चरमध्ये केला आहे. तर 1/3 -6ला मल्टिप्लाय केला आपण सगळ्या सुरुवातीला. तर 3 दुने 6 म्हणजे -2 येईल. -2 गुणिले 1 -2 किंवा -2 × 1 -2. इथं आपण लिहिणार -2. त्यानंतर 1/3 × 2 1/3 × 2 2 × 1 2 2/3. त्यानंतर -4 इंटू आहे 1/3 -4 × 1 -4 -4/3. नंतर 1/3 × -8 करायचं आहे. -8 × 1 -8/3 येईल. हे आन्सर लिहिलं तरीसुद्धा बरोबर आहे, हे लिहिलं तरीसुद्धा बरोबर आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे, तर हे लिहिल्याचं फायनल आन्सर याला लिहून घ्यायचं आहे. कॅल्क्युलेट करण्यासारखं जास्त काही नाहीच आहे. ठीक आहे, चला लिहून घ्या. सांगूच कॅल्सीवर. ठीक आहे, पहा सगळ्यात पहिले हा मॅट्रिक्स जो आहे हा कसा आहे, इथं प्लस आहे, या साईडला काय होईल मायनस. त्याला समजा हा 2 इथं मल्टिप्लाय, तो 2 पण इकडेला काय होईल मायनस, म्हणजे ही टर्म कशी होईल पहा, -2 इन ब्रॅकेट 3 -1 2 आणि 4. ठीक आहे, एवढं आपण कॅल्सिओ टाकणार आणि आपल्याला हे हा जो मॅट्रिक्स आहे तो मिळेल. तर कसा आहे तो आपण पाहूयात. तर हे आपलं कॅल्सिओ टाकायचं आहे. मॅट एमध्ये आपण ही व्हॅल्यू स्टोअर करूयात. त्यासाठी त्याला क्लिअर करून घ्या. शिफ्ट 9 3 = मोड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे. मॅट एमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची म्हणून 1 प्रेस केला. त्याची ऑर्डर 2/2 आहे म्हणून 5 प्रेस केला. 3 -1 2 4 3 -1 2 4 3 -1 3 -1 2 4. ओके, व्हॅल्यू स्टोअर झाली. तर आता -2 मल्टिप्लाय करायचं आहे. पहा, ऑन बटन प्रेस करा, -2 घ्या आणि आपण व्हॅल्यू स्टोअर कशामध्ये केलेली आहे, मॅट एमध्ये. मग शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 असं ठेवलं तरी मल्टिप्लिकेशन आहे -2 आणि मॅट एमध्ये, किंवा हवा असेल तुम्ही असं मल्टिप्लाय साईन टाकू शकतात मध्ये. इक्वल टू दाबा. या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे -6 2 -4 -8 -6 2 -6 2 -4 -8 -4 -8. ओके, तर या प्रकारे तुम्ही त्या कॅल्सीवर पण सॉल्व्ह करू शकतात. एवढं तुमचं मॅट्रिक्स येऊन जाईल. फक्त या साईडचा जो 3 होता त्याला तुम्हाला असं सेपरेट नंतर लिहावं लागेल. आणि राहिलं तिचं तसं लिहायचं असेल तर मग प्रत्येक नंबरला इथं 1/3 मल्टिप्लाय करा. फॉर एक्झाम्पल 1/3 × -8 करूयात आपण. ठीक आहे, तर 1 त्याला अगोदर क्लिअर करतो मी. 1 ठीक आहे, क्लिअर करतो. शिफ्ट 9 3 = 1/3 × -8. तर याची व्हॅल्यू आहे -8/3 -8/3. तर या प्रकारे तुम्ही त्याला प्रत्येक नंबरला असं मल्टिप्लाय करून लिहू शकतात हवं असेल तर. चला लिहून घ्या. बाकी काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड मॅट्रिक्स एक्स. त्यातला आपल्याला मॅट्रिक्स एक्सची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर हे रिलेशन आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. तर ते आपल्याला सगळ्या सुरुवातीला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. मग ते आपण इथे लिहून घेऊयात. त्यानंतर हा मॅट्रिक्स इथे कसा आहे, ह्याचा साईन काहीच नाही म्हणजे प्लस आहे. त्याला इकडे जाणलं काय होईल, तो मॅट्रिक्स जो आहे तो मायनस होईल. म्हणून इथे आपण लिहू शकतो नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्स इक्वल टू, हा मॅट्रिक्स लिहिला अगोदर 10 -1 0 -6. त्यानंतर या मॅट्रिक्सला या साईडला आणला तो झाला -4 5 -3 6. आता या दोन्ही मॅट्रिक्स आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं, कारण मध्ये मायनस साईन आहे. ठीक आहे, इथे येईल एक्स इक्वल टू 10 -4 10 -4 -1 -5 -1 -5 0 -3 0 -3. त्यानंतर आहे -6 -6. यानंतर या ठिकाणी येईल देअरफॉर एक्स इक्वल टू 10 -4 याची व्हॅल्यू येईल 6 -1 -5 -6 व्हॅल्यू येईल. मायनस इंटू मायनस प्लस, तर 0 + 3 3 -6 -6 मायनस. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर. तर हेच आन्सर येते क्रॉस चेक करायचं.
तर काय करणार आपण मॅट ए मध्ये याची व्हॅल्यू मॅट बी मध्ये याची व्हॅल्यू स्टोअर करायची आपल्याला. त्यासाठी पहिल्याला मी क्लिअर करतो. मोड बटन प्रेस करा 6 नंबरला. प्रेस केल्यानंतर इथं 1 नंबरला मॅट ए आहे त्यासाठी 1 प्रेस करायचा. त्याची ऑर्डर 2x2 असल्यामुळे 5 प्रेस केला. मॅट एची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. मॅट ए मध्ये आपण ही व्हॅल्यू स्टोअर करूयात. ठीक आहे. 10 - 1 0 6 0 - 6 10 - 1 0 - ठीक आहे. 10 - 1 0 - 6 10 - 1. त्यानंतर मॅट बीसाठी शिफ्ट 4 2 प्रेस करा. परत 2 नंबरला मॅट बी आहे त्यासाठी 2 प्रेस करा. ऑर्डर 2x2 असल्यामुळे 5 प्रेस केला. आता मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. ही व्हॅल्यू आपण ऑलरेडी स्टोअर केली. आता ही व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. 4 5 - 3 4 5 - 3 आणि 6 आहे ना. हां 6. ठीक आहे. पहा आपण याला म्हणलो मॅट ए याला म्हणलो मॅट बी म्हणजे मॅट ए मायनस मॅट बी करायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणून काय करणार आपण शिफ्ट 4 शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 मायनस मॅट बीसाठी शिफ्ट 4 4. तर याची व्हॅल्यू आलेली आहे 6 - 6 6 - 6 3 - 12 3 - 12. याचा अर्थ आपलं जे आन्सर आलेलं आहे हे कसं आहे बरोबर आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ए इक्वल टू आपल्याला 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम आहेत. बी इक्वल टू एक मॅट्रिक्स दिला त्याच्यामध्ये 3 रोज आहेत 3 कॉलम्स आहेत. नंतर सी इक्वल टू एक मॅट्रिक्स दिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 रोज 3 कॉलम आहे. पुढे सांगितले देन फाइंड द मॅट्रिक्स डी. डी मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढायची आहे. त्यानंतर हे एक रिलेशन दिलं आहे. तर आन्सरमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हे रिलेशन जे आहे ते लिहायचं आहे. त्याच्यामुळे व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या पुट करायच्या आहेत. म्हणून इथे आपण लिहिणार 2a मायनस 3b मायनस डी इक्वल टू सी. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे डी मॅट्रिक्सची. ठीक आहे. म्हणजे डी जो आहे इथं कसं आहे प्लस आहे सॉरी मायनस आहे या साईडला काय होईल प्लस म्हणजे डी इक्वल टू आपल्याला रिलेशनला बनवायचं आहे. तर आपण या सीला इकडे आणूयात. हा सी कसा या साईडला प्लस या साईडला काय होईल मायनस म्हणजे हा सी इकडे आणला मायनस सी होईल आणि हा मायनस डी इकडे आणला इकडे आल्यावर डी काय होईल प्लस म्हणजे डी इक्वल टू आपण लिहू शकतो 2a मायनस 3b मायनस सी. ठीक आहे. म्हणून इथे आपण लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये डी इक्वल टू 2a मायनस 3b मायनस 6. आता या रिलेशन आपल्याला व्हॅल्यूज जे आहेत ते पुट करायचे आहेत. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफोर डी इक्वल टू 2a. आता ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू ही आहे ती लिहून टाकायची आपल्याला. थोडं खाली घेतो मी 1 3 2 1 3 2. त्यानंतर -1 2 0 -1 2 0. नंतर आहे 4 0 3. त्यानंतर -3b. बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायची आता ती आहे 1 0 0 1 2 0 1 0 3. मायनस सी. ती मॅट्रिक्सची व्हॅल्यू या ठिकाणी घ्या ती आहे 2 1 2 2 2 1 1 2 2 त्यानंतर या ठिकाणी येईल देअरफोर डी इक्वल टू 2 न या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचा सगळ्यात सुरुवातीला 2 × 1 काय येईल 2 2 × 3 6 2 × 2 4 2 × -1 -2 2 × 2 4 2 × 0 0 2 × 4 8 2 × 0 0 2 × 3 6 मायनसला मायनस 3 न या मॅट्रिक्सच्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचा आहे 3 × 1 3 3 × 0 0 3 × 0 0 3 × 1 3 3 × 2 6 3 × 0 0 3 × 1 3 3 × 0 0 3 × 3 9. नंतर
मायनस आणि हा मॅट्रिक्स सेम राहील, त्याला काही मल्टिप्लाय नसल्यामुळे इथून मी याला डायरेक्ट कॉपी करून या ठिकाणी घेतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअर फोर डी इक्वल टू 2 सेम पोझिशन तिन्ही मॅट्रिक्समध्ये सेम पोझिशनच्या नंबरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होईल. तर 2 मायनस 3 मायनस 2 2 मायनस 3 मायनस नंतर 6 मायनस 0 मायनस 1 6 मायनस 0 मायनस 4 मायनस 0 मायनस 2 4 मायनस 0 मायनस यानंतर मायनस 2 मायनस 3 मायनस 2 नंतर 4 मायनस 6 मायनस 0 मायनस 0 मायनस 1 0 मायनस 0 मायनस नंतर 8 मायनस 3 8 मायनस 3 मायनस 1 0 मायनस 0 मायनस 2 0 मायनस 0 मायनस 2 6 मायनस 9 मायनस 2 6 मायनस 9 मायनस 2 इक्वल टू प्लस 2 मायनस 2 कॅन्सल होईल, इथं राहील फक्त मायनस 3. नंतर 6 मायनस 0 6 येईल, 6 मायनस 1 इथे येईल 5. त्यानंतर 4 मायनस 0 किती येईल 4 4 मायनस 2 इथे येईल 2. नंतर मायनस 2 मायनस 3 मायनस 2 मायनस 2 मायनस 2 मायनस 4 मायनस 4 मायनस 3 मायनस 7 होईल, या ठिकाणी येईल मायनस 7. 4 मायनस 6 आहे म्हणजे व्हॅल्यू मायनस 2 मायनस 2 मायनस 2 मायनस 4 किंवा तुम्ही हवा असेल तर ही टर्म कॅल्सिट टाका, ही टर्म कॅल्सिट टाका, ही टर्म कॅल्सिट टाका, म्हणजे सेपरेट टाका, तुमचं असं याचं तसंही येऊन जाईल. त्यानंतर 0 मायनस 0 0 आणि ते येईल मायनस 1. त्यानंतर 8 मायनस किती येईल 5 5 मायनस 1 किती येईल मग 4 मग दिली ना आपण 4. नंतर 0 मायनस 0 0 मायनस 2 मायनस 2 नंतर 6 मायनस 9 मायनस 3 येईल मायनस 3 मायनस 2 मायनस 5 होईल. ठीक आहे. तर केलेला याचा आन्सर आपल्याला जरा क्रॉस चेक करायचा आहे. ठीक आहे. यात पण कुठं काही मिस्टेक असेल तर आपल्याला क्रॉस चेक केल्यानंतर तसे केल्यानंतर मग आपण पाहूयात की याच्यामध्ये कुठं मिस्टेक आहे काय. पाहूयात अगोदर आपला आन्सर बरोबर आहे का नाही. ठीक आहे. तर 2a मायनस 3b मायनस सी आहे. तर एची ही व्हॅल्यू आहे, बीची ही व्हॅल्यू आहे, सीची ही व्हॅल्यू आहे. ते आपल्याला अगोदर ती एंटर करावं लागेल कॅल्सीवरती. तिन्ही मॅट्रिक्सची ए बी सी या तीनही मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे 3/3 आहे. ठीक आहे. तर आपण याला क्लिअर करणार शिफ्ट 9 3 इक्वल टू आता व्हॅल्यू 3/3 ऑर्डरची एंटर करताना लक्ष देऊन एंटर करायची आहे. मॅट्रिक्ससाठी इथे 1 प्रेस केला मी. 3/3 ऑर्डरसाठी इथे 1 आहे म्हणून 1 प्रेस केला. आता इथे व्हॅल्यू एंटर करताना क्रॉस चेक करायचं आहे आणि एका ठिकाणी मिस्टेक झाली तर तुमचं आन्सर रॉंग होऊ शकतं. 1 3 2 1 3 1 3 2 1 3 2 झाला. नंतर -1 2 0 -1 2 0 यानंतर -1 2 0 1 2 0 4 0 3 4 0 3 एंटर झाली मॅटीची व्हॅल्यू. आता मॅट बीसाठी शिफ्ट 4 2 2 आणि ऑर्डर 3/3 असल्यामुळे 1 प्रेस केला. आता मॅट बीची व्हॅल्यू टाकायची आहे आपल्याला. त्यामध्ये आहे 1 0 0 1 2 0 1 0 0 1 2 0 1 0 0 1 2 0 1 0 3 1 0 3. आता मॅट सीची व्हॅल्यू टाकण्यासाठी परत शिफ्ट 4 2 प्रेस करा. मॅट सीसाठी आता परत 3 प्रेस केला. ही ऑर्डर 3/3 असल्यामुळे 1 प्रेस केला. आता या ठिकाणी आहे 2 1 2 2 1 2 2 1 2 झाला. नंतर आहे 2 2 1 2 2 1 1 झाला. 1 2 2 1 2 2 ठीक आहे. व्हॅल्यू एंटर झाली. ऑन बटन प्रेस करा. आता काय टाकायचं होतं ते नीट पहा. 2a मायनस 3b तर 2 घेतला एसाठी शिफ्ट 4 मॅटीसाठी 3 2a झाला. त्यानंतर -3b -3 घेतला बीसाठी आता शिफ्ट 4 मॅट बीसाठी 4 आणि नंतर आहे -c
मायनस आणि सी साठी परत शिफ्ट 4. मॅट सी आहे 5 नंबर म्हणून 5 प्रेस केला. इक्वल टू प्रेस केला. या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे -352 -352 हे बरोबर आहे. त्यानंतर -7 -4 -1 -7 -4 -1 -7 -4 -1 4 -2 -5 4 -2 -5 याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेला आहे हे कसं आहे एकदम बरोबर आहे, करेक्ट आहे. तर लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल मला शंका असतील ते विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय फाइंड ए. ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे या ठिकाणी फाइंड करायची आहे ए मॅट्रिक्सची. ठीक आहे. आणि जे हे रिलेशन आपल्याला त्यांनी त्यासाठी दिलेलं आहे सॉल्व्ह करायला. तर ते रिलेशन आपण या ठिकाणी लिहिणार सगळ्यात पहिले. हे येईल 2a + 3 1 3 2 5 इक्वल टू 5 7 6 3. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर 2a ही टर्म इथं कशी प्लस या साईडला काय होईल मायनस. त्याला आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट करूयात. इथे येईल 5 7 6 3 आणि ही टर्म इकडे आल्यावर मायनस झाली तर -3 1 3 2 5. इथे येईल मग नेक्स्ट स्टेपमध्ये 2a इक्वल टू 5 7 6 3 मायनस 3 मध्ये मल्टिप्लाय करायचं प्रत्येक नंबरला. इथे येईल 3 × 1 3 3 × 3 9 3 × 2 6 3 × 5 15. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल 2a इक्वल टू 5 - 3 7 - 9 6 - 6 3 - 15. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल आता 2a इक्वल टू 5 - 3 व्हॅल्यू आली 2 7 - 9 व्हॅल्यू आली -2 6 - 6 0 3 - 15 व्हॅल्यू येईल -12. त्यानंतर त्याच्या खाली काहीच नाही आहे. 2च्या म्हणजेच काय हे 1 आहे. 2/1 या साईडला काय होईल त्याचा उलट होईल 1/2 होईल आणि या मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लाय असेल म्हणून इथे लिहिणार आपण नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर a इक्वल टू 1/2 2 -2 0 -12. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर a इक्वल टू असं आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालतं किंवा आता आपण इथे जे लिहिणार आहोत ते आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालतं. आता 1/2 या 2ला मल्टिप्लाय करायचं आहे 1/2 × 2 2 × 1 2 किंवा 2 गेट कॅन्सल व्हॅल्यू आली 1 लिहून टाकला 1 1/2 × -2 1/2 × -2 2 गेट कॅन्सल इथे व्हॅल्यू आली -1 -1 × 1 -1. त्यानंतर 1/2 × 0 0ने आपण कशाला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय ते 0. नंतर 1/2 × -12 1/2 × -12 2 6 12 -6 × 1 -6. तर हे आलेलं आहे याचं फायनल आन्सर. याला एकदा आपण क्रॉस चेक करूयात आपला आन्सर बरोबर आहे या आहे का नाही. ठीक आहे. आता हा झाला मॅट ए आणि हा झाला मॅट बी. ठीक आहे. 2/2 ऑर्डर आहे दोन्हीची. याला अगोदर क्लिअर करून घ्या. बोर्ड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे. मॅट ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची त्यासाठी आपण 1 प्रेस केला. त्यानंतर ऑर्डर त्याची 2/2 असल्यामुळे 5 प्रेस केला. आता मॅट एची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. ही आहे 5763 5763. मॅट बी साठी शिफ्ट 4 दाबा नंतर 2 दाबा नंतर मॅट बी साठी 2 दाबा. त्याची ऑर्डर पण 2/2 असल्यामुळे त्यासाठी 5 दाबा. आता मॅट बीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1325 1 3 2 5. त्यानंतर मॅट ए -3 मॅट बी करायचा आहे. मॅट ए -3 मॅट बी त्यासाठी ऑन बटन प्रेस करा. शिफ्ट 4
मॅट एसाठी 3, नंतर मायनस मॅट ए मायनस काय होतं 3, नंतर मॅट बी 3, आणि मॅट बीसाठी शिफ्ट 4 दाबा, मॅट बीसाठी परत 4 दाबा, इक्वल टू दाबा. व्हॅल्यू आलेली आहे 2 - 2 0 - 12. 2 - 2 0 - 12 ही व्हॅल्यू आलेली आहे. मग यातल्या प्रत्येक नंबर तुम्ही सेपरेटली नंतर 1/2 न मल्टिप्लाय करून ते तो जो डिटर्मिनंट मॅट्रिक्स जो आहे तो लिहू शकतात. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ 2/2 ऑर्डरचा एक मॅट्रिक्स दिलाय प्लस त्याच्यामध्ये 2/2 ऑर्डरचा मॅट्रिक्स केला आहे आणि परत एक मॅट्रिक्स दिला त्याच्यामध्ये ABCD दिला आहे. त्या ABCDची आपल्याला किंमत जी आहे ती फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले हे जे रिलेशन आहे रिअल आपल्याला ते इथे लिहून घ्यायचं आहे सॉल्व करण्यासाठी. मग इथे येईल 3 - 6 4 2, त्यानंतर प्लस 2 3 - 2 1 इक्वल टू आहे ABCD. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर सेम पोझिशनच्या नंबरची ॲडिशन होणार. 3 + 2 -6 + 3 4 + -2 2 + 1 इक्वल टू ABCD. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर 3 + 2 5 -6 + 3 -3 प्लस इंटू मायनस मायनस 4 - 2 व्हॅल्यू येईल 2 2 + 1 3 इक्वल टू ABCD. तर हे सॉल्व झालेलं आहे. आता फक्त यातले आपल्याला सेपरेट प्रत्येकाची व्हॅल्यू जी आहे ती लिहायची आहे बस. मग इथे आपण लिहिणार आता देअरफॉर दोन्हीच्या मध्ये इक्वल टू साईन आहे म्हणजे एची व्हॅल्यू काय झाली 5. लिहिणार आपण A = 5. नंतर बीच्या ठिकाणी आहे -3. तर सीच्या ठिकाणी आहे 2 आणि D इक्वल टू आहे 3. तर हे आलेलं आहे याचं फायनल आन्सर. एकदा याला क्रॉस चेक करूयात आपण. मॅट ए मॅट बी यांची ॲडिशन करायची आहे. दोन्हीची ऑर्डर 2/2 आहे. मग इथं आपण सगळ्यात पहिले आता क्लिअर करून घेतो. इथे येईल मोड 6 बटन 1 ऑर्डर 2/2 साठी 5. मॅट एची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. त्याची व्हॅल्यू आहे 3 - 6 4 2 3 - 6 4. मॅट बीसाठी शिफ्ट 4 2 2 प्रेस करा. परत ऑर्डर आहे 2/2 त्यासाठी 5 प्रेस करा. तर बॅट बीची व्हॅल्यू टाकायची आहे जी आहे 2 3 - 2 1 2 3 - 2 2 3 -2 1 2 1. यानंतर आपला करायचं आहे या ठिकाणी काय पहा, मॅट ए प्लस मॅट बी करायचा आहे. म्हणून आपण इथे करणार आता मॅट ए साठी शिफ्ट 4 दाबला, मॅट ए आहे 3 नंबरला, प्लस मॅट बी करायचं त्यासाठी परत शिफ्ट 4, मॅट बी साठी परत 4 प्रेस करा, इक्वल टू दाबा. व्हॅल्यू आलेली आहे या ठिकाणी 5 5 -3 2 3 5 -3 5 -3 2 3. ठीक आहे बस. याला याचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे. बाकी काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. आणि नोट्समध्ये जे पण तुम्हाला आज ॲडिशन सबस्ट्रॅक्शनवरचे प्रॉब्लेम्स एक्स्ट्रा दिसतील वेगळे, ते तुम्हाला होमवर्कसाठी आहे जे मी त्या क्लासमध्ये नाही घेतले. ठीक आहे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर जे पण क्वेश्चन तुम्हाला नोट्समध्ये दिसतील ते तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. एखाद दुसरा तुम्हाला क्वेश्चन अडला समजा मी कव्हर नसेल केला तुम्हाला नंतर विचारू शकतात. ठीक आहे. आणि जे क्लासमध्ये घेईल ते पण तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ते पण इम्पॉर्टंट आहेत. आजचा आपला हा शेवटचा क्वेश्चन आहे. तर याच्यात आपल्याला सांगितलं आहे फाइंड XYZ. ठीक आहे. आता हे पूर्ण लिहायची काही गरज नाही आहे. हवं असेल तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. कॉपी होते का पाहतो मी अगोदर. होत आहे. चला ठीक आहे. ड्रॉप होत नाही का? आयडिया है मेरे पास. आन्सर लिहिलं
आन्सरमध्ये स्टेप जी आहे ती दिलेली आहे, ही लिहून टाकली मी. आता समजा पुढे ही टर्म 2 प्लस एक्स, मध्ये साईन आहे प्लस 1 प्लस एक्स इक्वल टू 6. त्यानंतर इथं आहे आता वाय प्लस, या ठिकाणी कोण आहे परत 1 प्लस वाय, ह्या वायच्या ठिकाणी इथं कोण आहे 1 प्लस वाय इक्वल टू -1. मग इथे लिहा 1 प्लस, मग इथे लिहा वाय, नंतर प्लस 1 प्लस वाय इक्वल टू -1. त्यानंतर इथं आहे झेड, झेडच्या ठिकाणी इथं कोण आहे 4, म्हणजे झेड प्लस 4, आणि इथं कोण आहे परत इथे 6 आहे, म्हणजे झेड प्लस 4 इक्वल टू 6. झेड प्लस 4 होता नाही का, झेड प्लस 4 इक्वल टू 6. हा प्लस 4 इकडे काय होईल मायनस होईल, म्हणजे आपण इथे लिहू शकतो झेड इक्वल टू 6 मायनस 4, म्हणजे झेडची व्हॅल्यू काय आली तर 2. ठीक आहे, लिहूयात आपण देअर फोर झेड इक्वल टू इथं पाहता, इथं काय वाय प्लस वाय किती होईल 2y. इथं आहे +1, त्या +1 इकडे काय होईल तो -1 होईल. इथं ऑलरेडी एक -1 आहे आणि हा +1 इकडे आणल्यावर -1 झाला. -1 -1 -2. मग इथं आपण लिहू शकतो 2y इक्वल टू -2. इथे 2 मल्टिप्लाय आहे, या साईडला आल्यावर तो काय होईल डिवाइड होईल, म्हणजेच -2/2 येईल. इथं होईल 2 2 कॅन्सल, म्हणजे इथं व्हॅल्यू येईल -1. मग इथे आपण लिहिणार देअरफोर y इक्वल टू -1. त्यानंतर x प्लस x 2x, 2 प्लस 1 3 इक्वल टू 6. देअरफोर 2x, आता हा प्लस 3 कडे काय होईल मायनस, इथे आपण लिहिणार 6 मायनस 3. देअरफोर 2x इक्वल टू 6 मायनस 3 व्हॅल्यू आली 3. देअरफोर x इक्वल टू या ठिकाणी येईल 3/. तर या लिहिल्याचा फायनल आन्सर याला लिहून टाकायचा आहे. बाकी काही तुमच्या मनात डाऊट असेल, शंका असतील तर विचारू शकतात. चला लिहून टाका. आपलाच लेक्चर संपलेला आहे. आपण भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये.